नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे राघव सिंधूला म्हणतो की अन्वी झोपली का? मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सिंधू म्हणते, मगाशी मी काकूंना जे काही बोलले त्या विषयावरतीच बोलायचं असेल ना? तेव्हा राघव म्हणतो, हो मला त्या विषयावरतीच बोलायचं आहे. सिंधू, तू मगाशी वेगळं बोलत होतीस आणि तू आता वेगळं बोलतेस. तू त्या प्रमोदबरोबर अन्वीचं लग्न लावून द्यायला तयार झाली आहेस का? तेव्हा सिंधू म्हणत असते की सध्या तरी आपल्याला तेच करावं लागणार आहे. काकूंच्या होमध्ये आपल्याला हो करावंच लागणार. तेव्हा राघव म्हणतो, नक्की तुझ्या डोक्यात काय चालू आहे? तेव्हा सिंधू म्हणते, उद्या कळेलच ना तुम्हाला सगळ्यांना. तेव्हा राघव म्हणतो, अच्छा म्हणजे मी आता सगळ्यांमध्ये येतो का? मला प्लीज सांग ना तुझा प्लॅन काय आहे ते. तेव्हा सिंधू म्हणते, राघव मी तुम्हाला सांगेन पण तुम्ही प्लीज आपला प्लॅन कोणालाही सांगू नका. आणि ती राघवला आता आपला प्लॅन समजावून सांगते. तेव्हा राघवला टेन्शन येतं. सिंधू म्हणते, राघव तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी सगळं काही व्यवस्थित करेन. तेव्हा राघव म्हणतो, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मी तुझ्यावरती एकदा अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली आहे, पण आता ती चूक मी करणार नाही आहे. आता तुला जी काही मदत लागेल ना ते मला सांग, मी तुला ती मदत करायला तयार आहे. तेव्हा सिंधू म्हणते, नक्की सांगेन. तरी ते रुक्मिणी आता विचार करत असते. अन्वीसुद्धा आता लग्नाला तयार झालेली असते, कारण सिंधू म्हणालेली असते की तुम्ही म्हणाल तसंच होईल. तेव्हा इथे रुक्मिणी आता शकुंतलाला फोन करते. तेव्हा शकुंतला म्हणत असते, काय मग आमदारीणबाई, एवढं रात्रीचा मला फोन केला? काय सांगायचं आहे मला? तुझ्या नातीचं लग्न अजून ठरलेलं नाही आहे वाटतं. बरोबरच आहे ना, पोटुशी असलेल्या मुलीचं लग्न ठरणं खूपच जास्त कठीण असतं. तेव्हा शकुंतला असं म्हणाल्यानंतर रुक्मिणी तिला म्हणत असते की तू बोलतेस ना तसं काहीच नाही आहे. उद्या माझ्या नातीचं लग्न आहे, 1:30चा मुहूर्त आहे, तू सुद्धा लग्नाला ये. हीच बातमी सांगायला तुला मी फोन केलेला आहे. आणि तसंही तुझ्या मुलाचं लग्न ठरलं की नाही अजून, की त्यालासुद्धा अजून मुलगी मिळत नाही आहे. तेव्हा इथे शकुंतलाला खूप मोठा धक्का हा बसलेलाच असतो. तेव्हा ती म्हणत असते की शोध अजून चालू आहे. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते, ठरल्याप्रमाणे मी पैस जिंकले, तेव्हा तू माझं अभिनंदन केलंस तरीसुद्धा चालेल. तेव्हा शकुंतला लगेच फोन ठेवून देते. तरी ते सिंधू आणि राघव दोघंजण आता घर सजवत असतात. तेव्हा इथे राघवसुद्धा सिंधूची मदत करत असतो आणि तो म्हणत असतो की सिंधू, तू जो काही प्लॅन केलायस तो वर्क होईल ना? तेव्हा सिंधू म्हणते, नक्की होईल. तेव्हा इथे सिंधू आणि राघव दोघंजण माळा लावत असतात. तेवढ्यातच इथे मधू येते आणि त्या दोघांना एकत्र काम करताना बघते. आणि ती आपल्या मनामध्ये म्हणते की सिंधूच्या मनात नक्की चाललंय तरी काय, एवढं उत्साहामध्ये काम करते. तेव्हा इथे सिंधू आता माळा लावायला त्या सीडीवरती चढलेली असते. तेव्हा मधू तिच्याकडे बघते आणि तिच्या डोक्यामध्ये आता एक प्लॅन येतो. तेव्हा राजश्री काकू विचारत असतात की मधू तुझ्यासाठी चहा घेऊन येऊ का? मधू चहा आणू का? तिचं लक्ष नसतं. तेव्हा ती म्हणते, नाही नको मला. तेवढ्यातच इथे राजश्री काकू सिंधूला आणि राघवला विचारतात की तुमच्यासाठी चहा आणू का? तेव्हा दोघेही सोबत नको असं म्हणतात. तेव्हा इथे सिंधू आता काम करत असते. तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधू सावकाश करतो, मी तुला मदत करतो. तेव्हा ते म्हणत असते की माळा संपल्यात. राघव म्हणतो, संपलेला नाही आहे, स्टोरूममध्ये खूप माळा आहेत, थांब मी घेऊन येतो. तेव्हा सिंधू म्हणते, तुम्ही एकटे जाऊ नका, थांबा मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. आणि दोघी आता स्टोरूममध्ये जातात. राजश्री काकू आता आपल्या कामासाठी निघून जातात. त्या किचनमध्ये गेल्यानंतर मधू आजूबाजूला बघते, कोणी नाही याची खात्री करून ती आता एक लादीचा तुकडा घेऊन येते आणि शिडी 4 पायांची असते. ते एका पायामध्ये ती खाली लादीचा तुकडा भरून ठेवते, कारण ती हाळायला पाहिजे आणि मग सिंधू पडायला पाहिजे असा तिचा प्लॅन असतो. तेव्हा इथे सिंधू आता काम करताना बघून रुक्मिणी तिच्याकडे बघते आणि म्हणते, हिला काम करताना बघून मला आश्चर्य वाटते, एवढं सहजासहजी माझा निर्णय मान्य कसा काय केला? तेव्हा सिंधू म्हणत असते, काकू काय करणार मग? शेवटीला तुम्ही काही कुणाचं काही ऐकणार नाही, मग आता मलाच कमीपणा घ्यायला हवं आहे ना? होऊ दे तुमच्या मनासारखं. त्यासाठी मी सुद्धा आता तुमच्या निर्णयामध्ये आता सामील झालेली आहे. तेव्हा इथे राजश्री काकू रुक्मिणीसाठी आता चहा घेऊन येतात. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते की सिंधू आणि राघववरती नजर ठेव आणि पुढची तयारी तू सुद्धा बघ राजश्री. तेव्हा राजश्री काकू ठीक आहे असं म्हणतात. तेवढ्यातच इथे राघव आणि सिंधू आता दोघंजणं माळा लावत असताना राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, मी आता वरती चढतो माळा लावायला. तेव्हा इथे मधू म्हणते, राघव जर चढला तर तो खाली पडेल, त्याला थांबवायला हवं. तेव्हा ती म्हणते की राघव तू नको चढूस, तू माझ्यासाठी मेडिसिन घेऊन ये ना, माझी मेडिसिनची आता वेळ झालेली आहे. तेव्हा सिंधू म्हणते, मी जाऊ का? तेव्हा इथे मधू म्हणते, नाही नको, कपाटावरती माझ्या औषधं आहेत ना, तुझा हात नाही तिथे पोचणार, राघव तूच जा. तेव्हा राघव जातो मधूची मेडिसिन आणायला. तेव्हा इथे सिंधू आता एकटीच माळा लावत असते. तेव्हा ती आता इथे पायऱ्या चढत असताना तिथे
एका पायाखाली लादीचा तुकडा असल्यामुळे सीडी पूर्ण आता हालायला लागते आणि सिंधूचा तोलसुद्धा जायला लागलेला असतो. इथे जो फुलांचा टोपला ठेवलेला असतो तो आता खाली पडणार असतो आणि सिंधूसुद्धा खाली पडणारच असते. मधूला आनंद होतो, पण तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि सिंधूला पकडतो. तिला खाली पडूसुद्धा देत नाही आणि जी फुलं असतात ती दोघांच्याही अंगावरती पडतात. तेव्हा सिंधू आणि राघव दोघंजण एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा त्या दोघांना असे एकत्र बघून मधूला खूपच जास्त जेलसी होत असते आणि तिचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो. तर इथे सिंधू येते आणि म्हणते की अन्वी, तुला ही साडी नेसायची आहे. तेव्हा अन्वी म्हणते की सीमा, मला खरंच खूप भीती वाटते. आपला प्लॅन वर्क होईल ना गं? काही प्रॉब्लेम तर येणार नाही आहे ना? तेव्हा सिंधू म्हणते काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तुम्ही फक्त शांत राहा. ब्रीद इन ब्रीद आऊट असं अन्वीला करायला सांगत असते आणि म्हणते की फक्त पॉझिटिव्ह विचार कर. पॉझिटिव्ह विचार केला ना की खूपच जास्त सगळं चांगलं होतं. पॉझिटिव्ह विचारांमध्ये खूप ताकद असते आणि निगेटिव्ह जरी काही मनामध्ये आलं ना तर तुझ्यासाठी जे चांगलं असेल त्याचाच विचार कर. तेव्हा अन्वी म्हणते की सीमा, तू आयुषला फोन केला होतास का? तेव्हा सिंधू म्हणते, हो मी आयुषला फोन केला होता. आपल्या प्लॅनबद्दल काकूला काही कळता कामा नये. तेवढ्यातच इथे रुक्मिणी आता मधूला घेऊन येत असते. तेव्हा इथे अन्वी म्हणत असते, नाही मी आजीला काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते, आणि काकूंना काही कळूसुद्धा द्यायचं नाही. आपला प्लॅन हा नक्की वर्क होईल, त्याबद्दल कोणालाही कळता कामा नये. तेवढ्यातच रुक्मिणी आता मधूला घेऊन दारामध्ये आलेली असते आणि तेव्हा रेश्माचा धक्का रुक्मिणीला लागतो. रुक्मिणी म्हणते, काय गं रेश्मा, घरामध्ये लग्न आहे, सगळेजण काम करतायत आणि तू काय मोबाईल घेऊन गाणी ऐकत चाललीस? जा बरं जरा राजश्रीला जाऊन मदत कर. तेव्हा रुक्मिणी आता मधूला घेऊन सिंधूच्या रूममध्ये येते. तेव्हा इथे अन्वी आणि सिंधू दोघीजणी खूप जास्त घाबरतात. आपल्या प्लॅनबद्दल रुक्मिणी आणि मधूने काय ऐकले की काय अशी त्यांना भीती वाटत असते. तेव्हा इथे रुक्मिणी आता अन्वीच्या डोक्यावरून हात फिरवत असताना ती म्हणत असते की अन्वी, तुला वाटत असेल की मी किती क्रूर आहे, एका वडिलांच्या वयाच्या माणसाबरोबर मी तुझं लग्न लावून देते, पण खरंच प्रमोद तुला अगदी फुलासारखे सांभाळतील. तुला काहीही बोलणार नाही, ते तुला अगदी व्यवस्थित सांभाळतील, तुझ्या बाळाची काळजी घेतील. अगं, तू प्रेग्नेंट आहेस हे मला आता कळलंय, म्हणून सगळेजण तुझ्याबरोबर असे वागतायत असं वाटतंय ना तुला. पण खरं सांगते, लग्न झाल्यानंतर मी तुझी अगदी व्यवस्थित काळजी घेईन, तुला हवं नको ते बघेन, असं रुक्मिणी म्हणते. फक्त तू प्रमोदबरोबर लग्न कर, म्हणजे तुला लोकांची बोलणी खावी लागणार नाहीत. कारण लोकांची बोलणी कशी खावी लागतात ना, हे चांगलंच मला माहिती आहे. कारण मी सगळं काही आपल्या राखीच्या वेळेला अनुभवलेलं आहे, म्हणून तिने हा निर्णय घेतलेला असतो, असं सांगते. तर इथे सिंधू येते आणि म्हणते की राघव, आता आपल्या प्लॅनला आपल्याला सुरुवात करायची आहे. तेव्हा राघव म्हणतो, मला खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा सिंधू म्हणते, अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि ते अन्वी आणि ऋषभला सुद्धा बोलावते आणि म्हणते की तुम्ही रेडी आहात ना? तेव्हा सगळेजण गप्पा असतात. तेव्हा सिंधू म्हणते, तुमचा कोणाचाच माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा राघव म्हणतो, नाही माझा विश्वास आहे, पण मला खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा ऋषभ आणि अन्वीसुद्धा म्हणतात की आम्हालासुद्धा तुझ्यावरती विश्वास आहे. तेव्हा सिंधू म्हणते, विश्वास आहे ना? मग चला, आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. काकू अन्वीचं लग्न त्या प्रमोदबरोबर लावून देतील आणि आपल्याला ते नको आहे. आयुषबरोबरच अन्वीचं लग्न व्हायला हवं आहे. तर इकडे आता लग्नाची सगळी तयारी झालेली असते. तेव्हा इथे औक्षणाचं ताट तयार करायचं असतं. मधू म्हणते की मी करते ना औक्षणाचं ताट तयार. तेव्हा रुक्मिणी म्हणते, जमेल का तुला? तेव्हा इथे मधू म्हणते, हो त्यात काय एवढं, मी तिथे गेले तर मी सगळं काही रेडी करेन. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की रेश्मा, एक काम कर, जरा मधूला आहे ना देवघरात घेऊन जा, ती औक्षणाचं ताट तयार करेल. तेव्हा रेश्मा त्यांच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, काय गं, स्वतःच्या मनाने तर काम करत नाही, कुणी जर एखादं काम सांगितलं तरीसुद्धा तोंड वाकडं काय करतेस? जरा काहीतरी मदत कर, जा जरा तिला औक्षणाचं ताट तयार करायचं आहे. तेव्हा इथे आता रेश्मा आपल्या मनामध्ये म्हणत असते, ह्या मधुताई ना, यांना खूप मध्ये मध्ये करायची सवय आहे, असं वाटते ना ह्यांना चांगलंच पाडावं खाली. आणि काकूंचं काय, काकूंना तर एकसुद्धा काम करायचं नसतं, फक्त ऑर्डर सोडत असतात. तेव्हा इथे मधू म्हणत असते की आता मी बघते ना सिंधू काय प्लॅन करते ते, अन्वीचं लग्न आता प्रमोद बरोबरच होणार. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता शकुंतला येते आणि म्हणते, काय गं रुक्मिणी, माझ्या मुलाला तू किडनॅप करायला सांगितलंस ना सिंधूला? तेव्हा सिंधू इथे येते आणि म्हणते, चोराच्या उलट्या बोंबा, मी काही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा 2 दिवसामध्ये मी आयुषला शोधून काढेन. तेव्हा राघव म्हणतो, आणि या सगळ्याच्या मागे खरा गुन्हेगार कोण आहे ना, ते सुद्धा आम्ही तुमच्यासमोर उभं करू. तर इकडे आता आयुषला शोधण्याचा विडा सिंधू राघवने उचललेला असतो.